पोरांना निर्णयक्षम तर बनवाच, पण पटकन कृतिशील कृती करणारे त्यांना बनवा. महत्वाची गरज ती असते. नाहीतर यश कसं मिळवावं यासाठी अपार नियोजन करणारे मी असंख्य माणसं बघितलीत. म्हणजे काही काही मुलांच्या घरी मी गेलो, त्यांची अभ्यासाची खोली बघितली तर त्यांच्या भिंतीवरच भलं मोठं वेळापत्रक टांगलेलं असतं. वडील कौतुकाने सांगतात, आमच्या मुलाचं वेळापत्रक आहे. जसा 10वीत आला वेळापत्रकच करून ठेवलंय. मग मी त्याचं वेळापत्रक वाचतो. अप्रतिम वेळापत्रक, नियोजन अफलातून, नियोजन उत्तम केलं, अंमलबजावणी. काल रात्री मित्राबरोबर पिक्चरला गेल्यामुळं पहाटे 6ला उठायचं होतं, ते डायरेक्ट 8:30लाच उठलो. मग आवरण्यासाठी अर्धा तास घेतला, मग 9 वाजले. 9 वाजता माझा भूगोलाचा अभ्यास करण्याचा वेळ होता, पण माझं भूगोलाचं पुस्तक मित्रांनं नेल्यामुळं माझ्याकडे अभ्यासाला पुस्तक नव्हतं. मग वेळापत्रकानुसारच अभ्यास करणं बंधनकारक असल्यामुळं त्या विषयाच्या जागी दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून चालणार नव्हतं. मग मी 1 तासभर खेळायला बाहेर गेलो. 10 वाजता परत आलो. मग शाळेला आवरून शाळेत गेलो. संध्याकाळी मित्रांबरोबर क्रिकेटचा डाव प्रचंड रंगला. 1 तासभरच खेळायचं होतं, पण नंतर मित्रांच्या आग्रहामुळे 2 तास खेळलो. त्यामुळे घरी यायलाच मला 7:30 वाजले. मग आई पण म्हटली की गरम गरम पुऱ्या केल्यात, पटकन खाऊन घे. मग 9:30 वाजता जेवणाचं टाइम मी 8:30लाच जेवून घेतलं. खरं तर संध्याकाळी मला इंग्रजीचा अभ्यास करायचा होता, पण आता पुऱ्या खाऊन खाऊन पोट इतकं फुगलं होतं की झोपल्याशिवाय पर्यायच नव्हता. उद्यापासून वेळापत्रकाप्रमाणे वागायचं ठरवून मी मग झोपी गेलो. उत्तम नियोजन आहे, अंमलबजावणी. आमच्या पोरांना नुसतं नियोजन करायला शिकवू नका, अंमलबजावणी कृतिशील बनवा. झालंच पाहिजे. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, जन्माला येण्या अगोदरच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा महापुरुष जर कुणी या सृष्टीत जन्माला आला असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. त्या एकाच घटनेचं नियोजन नव्हतं. 40,000 फौजनीशी अफजल खान आला आणि अफजल खानाचा कोटा महाराजांनी फक्त 2 मिनिटात बाहेर काढला. महाराजांच्या या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं, हे लक्षात असू द्या. 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी 1 वर्षाचं नियोजन. मग आम्हाला आमच्या आयुष्याचं ध्येय गाठायचं आहे, आम्हाला किती नियोजन करावं लागेल, किती कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल. सगळ्यात महत्वाचं आहे ते, सगळ्यात महत्वाचं. आमच्या पोरांना ते नियोजन, ती कृतिशीलता, तीच जबाबदारीची जाण आणि भान त्याला येऊ द्या. सगळ्यात महत्वाचं. शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र नाही. शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला नाही. या जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्राची, चित्रकलेबरोबर चरित्रकलेची गरज आहे. ध्येय इतकं इतकं ठाम हवं, इतकं पक्क हवं की काही होऊ दे, ते गाठल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, ही उर्मी त्याच्यात यायला हवी. आमचे तानाची कोंडाणा घ्यायला गेले, झुंजा अफाट झाले. उदय भानशी झुंजा झुंजा तानाजी पडले. आता तानाजी मालूसरेच पडले म्हणजे मराठी सैन्य पाठीला पाहिलं पळत सुटलं. सूर्याजीने बघितलं आणि सूर्याजी ताडकन आडवाला पळत्या कुठे भेडासारखे तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि त्यांनी परतीचे दोर कापून टाकले आणि कडाडले सूर्याजी. आता शत्रूशी लढून मरा नाहीतर दरीत उड्या टाकून मरा. मराठ्यांनी दरीत उड्या मारून मरणं पसंत केलं नाही, लढणं पसंत केलं. आणि बघता बघता तासा बराच शत्रूचा खुर्दा पडला आणि कोंडाण्यावर विजयाचा भगवा फडकला. यश मिळवायचं आहे ना. आमच्या पोरांना स्पष्ट सांगा, परतीचे दोर पहिले कापून टाक. ज्यांच्यासाठी पर्याय तयार असतात ती माणसं ध्येयापर्यंत कधीच यशस्वीपणे पोहोचत नाहीत, कारण पर्याय पर्याय सगळ्यात महत्वाचं. संपून टाका पर्याय. काय ठरलंय, डॉक्टर व्हायचंय,
बघायचंच नाही काय दुसरं, काय व्हायचं इंजिनियर बघायचंच नाही, बस ध्येय निश्चित, पक्का ध्येय, ठाम निश्चय हवा, निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा. दृढ निश्चयातून झपाटलेपण येतं आणि ते झपाटलेपण मग तुमच्या सगळ्या शक्ती तुमच्या ध्येयाप्रती केंद्रीभूत करतं आणि तुम्हाला ते पुढं 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 झपाटल्यासारखं ध्येयाकडे नेत जातं. ते तुम्हाला मागं परतूच देत नाही, माघारी फिरूच देत नाही, ते लढाईला सतत प्रवृत्त करतं. हा निश्चय, निश्चय तुम्हाला घडवतो, आढळ ध्रुवासारखा ध्रुव पदावर पोहोचवतो. निश्चय, तो निश्चय कृतीतून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा निश्चय होता. जगाच्या इतिहासात सगळ्यात अल्प काळात घडलेली क्रांती आहे. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलंय. फक्त का, कसं शक्य झालं? 12 वर्षाचे होते शिवबाराजे. शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी निर्णय घेतला, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील. धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत महाराष्ट्रात येतील, ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. त्यावेळी आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? शहाजीराजाने आपल्या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा कुठे निघाला, आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा, आणखी काळजी असेल तर सांगतो नीट जा, नीट ये. फारच काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, बाळा तू जगला पाहिजे. पण 12 वर्षाच्या शिवबाराजांना पिता शहाजीराजे काय देतायत जाताना? स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या पुत्राच्या हातावर दिली. ही नुसती मुद्रा नव्हती, आपल्या पुत्रासाठी दिलेलं स्वप्न होतं, आपल्या पुत्रासाठी दिलेलं ध्येय होतं, आपल्या पुत्रासाठी दिलेली महत्वाकांक्षा होती. काय होतं मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र एकेव मुद्रा वर्देष्णो विश्ववंदिता शहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण विश्वास आहे पुत्राबद्दल? कोण खात्री आहे? अजून पुत्र बेंगलोरातच आहे, महाराष्ट्रात यायचेत राजे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधीच पिता शहाजीराजे सांगतात खात्री आहे तुम्ही राज्य उभा करणारच, तुमचं राज्य प्रतिपदेच्या कलेप्रमाणे वाढणारच, ते विश्वाला वंदनीय होणारच. कोण खात्री? शहाजीराजाने असं नाही विचारलं जमेल का, कराल का? शिवबाराजे होईल का? सवालच नाही, जमणारच, जमणारच. आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. शहाजीराजांनी हे सांगितलं मला. कसे घडले शिवबाराजे? आणखी काय दिलं हो शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं, उद्या तुमचं स्वतःच मंत्रिमंडळ उभा राहू द्या. आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला. कोण विश्वास आहे बघा, कोण खात्री आहे? राज्य उभा राहणारच आहे राजे, पण उद्याच्या तुमच्या उभा राहणाऱ्या राज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या. आणखी विश्वास प्रगाढ केला. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं पण ध्यानी घ्या शिवबाराजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा आहे, हा भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा, भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा. राजे हा भगवा भगवा फडकत राहू द्या. काय सांगितलं? कुणालाही शक्य नाही यश गाठणं. कळसावरच्या झेंड्यानं कायम फडफडतच राहावं लागतं. फडफडणं झेपत नसेल तर त्यानं पायाचा दगड होऊन पडावं, त्याला कुणी हलवत नाही. काय व्हायचंय? कळसावरचा यशाचा फडफडणारा झेंडा की पायाचा दगड? राजे सांगतायत आपल्या पुत्राला,
यशाचा ध्वज फडकायचा असेल तर शौर्य गाजवावं लागेल, पराक्रम दाखवावं लागेल, त्याग करावा लागेल, समर्पण द्यावं लागेल, तेव्हा ध्येय सिद्धीस जाईल. मी पुन्हा सांगतो, तुम्ही तुमच्या आयुष्याचं राज्य घडवायला निघाला आहात. 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. शौर्य गाजवा, पराक्रम दाखवा, त्याग करा, समर्पण द्या. यश तुमच्या पायाशी असेल. कष्टाला पर्याय नाही. यशाला शॉर्टकट नसतोच. त्यामुळे कष्ट करावेच लागतील. जिंकतो तो जो अविरत कष्ट करतो. अविरत. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. रस्ता दाखवावा लागत नाही, मार्ग सांगावा लागत नाही. इवलीशी मुंगी पण आपल्या ध्येयापर्यंत पोचते. ध्येय ठरलंय. अरे इवलीशी मुंगी जर ध्येयापर्यंत पोचत असेल तर आम्हाला ध्येय गाठायला अडचण काय आहे? मुंग्या आंधळ्या असतात. मुंग्यांना दृष्टी नसते. तुम्हाला जे दिसतात ते मुंग्यांचे डोळे नव्हेत. मुंग्या आंधळ्याच असतात. पण तरीही मुंग्यांची रांग कधी चुकत नाही. तुम्हाला चुकलेली दिसणारच नाही. शिस्त मुंगीकडनं शिकावी. किती संकट येऊ दे, मध्ये छोटी मोठी दगड आणखी काय काय येऊ दे, भिंतीवर चढता चढता ते पुन्हा कोसळू दे, ढासळू दे, ती प्रयत्न सोडत नाही. ती परत उठते, परत चालायला सुरुवात करते. सातत्यानं चिकाटीनं पुढे जात राहते. सातत्य हेच यशाचं सूत्र आहे. इवलीशी मुंगी तुम्हाला दाखवते. सतत काम करणारी मुंगी यशस्वीच होते. काय मुलं आम्हाला विचारतात, ओ इतकं काम करायचं वे, मरायचंय का? कोण म्हटलं कामाने माणूस मरतो? कामाने माणूस कधीच मरत नाही. माणूस कामाच्या ताणाने मरतो. हे पहिलं लक्षात असू द्या. ताण कधी वाढतो? काम रेंगाळलं की, रेंगाळून साठवत ठेवलं की, साठवून त्याचा डोंगर झाला की, आणि मग त्या अंगावर कोसळलं की मग ताण येतो. वर्षभर अभ्यासच करायचा नाही आणि परीक्षा आली की पुस्तक घेऊन बसायचं, आता कसं होणार? आली की पुस्तक घेऊन बसायचं, आता कसं होणार? खतम. सातत्यानं अभ्यास करणारी पोरं परीक्षेच्या काळात निवांत असतात. कारण सगळं अभ्यास झालेला असतो. टेन्शन मध्ये ती असतात ज्याने अभ्यास साठवून ठेवलेला असतो. मुंगी सांगते सतत काम करा, काही होत नाही. अहो सतत काम करून जर माणसं मरत असती तर सकाळी जन्माला आलेली मुंगी 12 वाजताच रामनाम सत्य व्हायला पाहिजे. मुंग्या किती जगतात माहितीये? इवल्याशा मुंगीचं सतत काम करणं आयुष्य किती असतं? मुंग्यांच्या काही प्रजाती 30 ते 35 वर्ष जगतात. लक्षात असू द्या. सतत काम करणारी माणसं दीर्घायुषी ठरतात आणि निवांत आरामात राहणारी माणसं अल्पायुषी असतात. दीर्घकाळ जगायचं असेल तर सतत कष्ट करत राहा. हे यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. दर 7 सेकंदांनी एक थेंब पडतो. ते अमेझॉनचं उगम स्थान आहे. दर 7 सेकंदांनी एक पाण्याचा थेंब. 7 सेकंदाच्या एका थेंबानी जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली, अमेझॉन. पण हजारो वर्ष झाली दर 7 सेकंदाला पाण्याचा एक थेंब पडतोच. हे सातत्य तुम्हाला यश देत. पाण्याचा एक थेंब कठीण वज्रासारख्या दगडावर अविरत पडत राहतो आणि एक दिवस तो दगड फुटतो. दगड काही पाण्याच्या थेंबाच्या ताकदीने फुटला नाही, त्याच्या सतत पडणाऱ्या सातत्याच्या सामर्थ्यानं फुटला. तुमच्यात काही असू दे काही नसू दे, तुमचं सातत्य तुम्हाला यश देतं. हे पहिलं लक्षात असू द्या. सतत कार्यरत राहा, कृतिशील राहा, करत राहा. मी पुन्हा एक गोष्ट सांगतो. एक साधू होता आणि तो साधू नाचायला लागला की पाऊस पडायचा, नाचायला लागला की पाऊस पडायचा. त्याच्या चमत्काराची चर्चा आसपासच्या सगळ्या भागात पसरली. 4-5 बंडखोर पोरं त्या साधूंकडे गेली. म्हटले, म्हणे तुम्ही नाचायला लागले की पाऊस पडतो?
साधू म्हटले, भगवंताची कृपा. अशी कशी कृपा? तुमच्यावर कृपा होते तर आमच्यावर पण व्हायला पाहिजे. तुम्ही नाचल्यावर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडलाच पाहिजे. साधू म्हटले, पडेल, अडचणच नाही. तसं नाही, मैदानावर जायचं, मैदानावरच जायचं. साधू म्हटले, ठीक आहे. पहाटे 5 वाजता साधू आणि ते 4 तरुण एका मैदानावर पोहोचले. साधू म्हटले, तुम्ही सुरुवात करा. मग एका तरुणानं नाचायला सुरुवात केली. 10 मिनिटं नाचला, 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास नाचला, दमला, थकला, बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. मग दुसरा तरुण पुढे झाला, नाचायला सुरुवात केली. 10 मिनिटं, 20 मिनिटं, 25, 30 मिनिटं,